म्हणजे आता बऱ्यापैकी पहिला अंक संपला, दुसऱ्या अंकात आपण पोहोचलोय, तिसरा अंक 1 तारखेपासून चालू आहे आणि तो पण गायवाल्यांना कुठपर्यंत आणलंय त्याच्या अजून जरा माझं लक्ष नाही, पण गायवाल्यांना कोणी कोणी पाठवलं आणि कोणी कोणी आणलंय त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे. आणि अजूनही कोणाला जर खुमखुमी असेल आणि माझ्या विरुद्ध वैयक्तिक टीका करायची तर मला खुलं आव्हान आहे की आता तुम्ही माझ्याशी लढाच, कारण शेवटी आता मी योगींचा आशीर्वादच घेतलेला आहे आणि आता लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे ती करणार आहे. आणि तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो की आपण बोलत राहू आणि बोलता बोलता आपण समाजाच्या हितासाठी जे काम केले ते मला जे आशीर्वाद दिले ते आशीर्वाद तुम्हाला बी परमेश्वराने दिलेत, कारण पुणेकरांना त्यांनी आशीर्वाद दिलेत. आणि ते जे तळतळून जे बोलत होते परवा की तुम्हाला सत्यानाश हो, तर मी त्यांना परत एकदा उपदेश करणार आहे. ज्यांनी ज्यांनी केलं की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं, त्यांच्या मुलाबाळांनी काय केले, तर ते तुम्ही जे आशीर्वाद तुम्ही जे शाप दिलाय तो शाप मागे घ्यावा. ते मी 1 तारखेला त्यांच्याशी विनंती करून बोलणार आहे की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं नाही, हे चोर निघलेत, पण कुटुंबातल्या लोकांनी काय केलं नाही, त्यांची मुलं बाळ जी आहेत ही सुखी राहिली पाहिजे. कारण शेवटी मला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीवर किती अन्याय कोणी चुकीचा केला असेल तर ते भोगतोय मी सध्या, पण त्याच्यावर आपण नंतर चर्चा करायचीच आहे. पण मी त्यांना परत उपदेश करणार आहे की मोहळ असतील, माझी लढाई मोहळांची नाही पण त्यांच्या कुटुंबाची नाही, पण त्यांना जे त्यांच्या असे सगळे जे ह्याच्यामध्ये तर त्यांना जो शाप त्यांनी दिलेला तो त्यांनी माघारी घ्यावी, त्यांना मी याचना करणार आहे आणि 1 तारखेनंतर तो माझा कार्यक्रम चालू होणार. या प्रकरणातला तुमचा जो आरोप सातत्याने मुरलीधर मोहोळ यांच्यावर होता, तुमच्यातला वाद आता संपलाय? 2 दिवस शिंदे साहेब म्हटले 2 दिवस, मग आहे ना 2 दिवसाची मुदत घेतली. अजून संपलेला नाहीये. 2 दिवस मी बोलणार आहे, 2 दिवस. या प्रकरणानंतर हा, 2 दिवसासाठी थांबलाय का? तोपर्यंत 2 दिवसामध्ये महावीरांचं सन्मानाने मंदिर जे घाण ठेवले ज्या विकृतीने त्याच्यामध्ये सहभाग आहे, त्यांच्यासहित त्यांना 2 दिवसाची मला त्यांनी सांगितलं की 2 दिवस तुम्ही थांबा, मी तोडगा काढतो. आणि त्यांची वाणी खरी ठरली, कारण ते माऊलींच्या समाधीपाशी त्यांनी दिलेला शब्द होता, त्यामुळे त्यांची वाणी खरी ठरली. आता त्यांच्या 2 दिवसानंतर माझी परत एकदा चर्चा होईल. उद्या मी मुंबईतच आहे, तुम्हाला माहिती आहे की एका प्रेसने मला बोलवचे, मी चहाला तर जाणार आहे, पण त्यावेळेला मी शिंदे साहेबांशी बोलणार. आता 2 दिवस संपले, चालू होऊ का, तर ते म्हणजे चालू होतं, होणार नाही होणार तर मी परत त्याला वाचलंय. आता कोणी वाचवायचं नाही, वाचले आता ते. जिलेबी वाटणार होता मुरलीधर मोहोळ यांना आणि पुणेकरांना, त्यांना खाऊ घालणार का जिलेबी? बघा आता तुम्हाला सांगतो, कढई तापवायला ठेवली, पूर्ण व्यवहार झाला, तेल ओतलं की जिलेबी काढणारच. पण हे सगळं जरी झालं तर राजीनामा तुम्ही मागितला होता, अमित शहांना पत्र. त्याच्यावर 2 दिवसांनी बोलायचं ठरलंय ना आपलं. आता शिंदे साहेब सांगितलं 2 दिवस बोलू, 2 दिवस. मला काय आलं, उदय सामंत साहेबांचा फोन आला, कुठल्या तरी चॅनेलची मोडतोड करून अमित शहाबद्दल मी काहीतरी चुकीचं बोललं असं फिरतंय. तर त्या चॅनेलला मी अमित शहाचा कधी उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला नाही. जी विकृती आता आहे त्या आजूबाजूच्या ह्या